बाबासाहेब आंबेडकरांचा सर्वांना क्रांतिकारी जय भीम नमो बुद्धाय। तर कसं आहे, पब्लिक धर्मांतर घोषणा दिनाच्या ब्लॉग 1 मध्ये आपण बघितलं होतं की सिद्धार्थ ग्रुप विंचूर क्रांतीभूमीतून आपण 3000 अनुयायांसाठी जेवण तयार करून मुक्तिभूमीवरती जाण्यासाठी तयार झालो होतो। आता आम्ही येवल्यात आलो, येथील विंचूर चौफुलीजवळील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला अभिवादन करून मुक्तिभूमी स्मारकाकडे आलो। इथं तर गाण्यांचे कार्यक्रम, भाषण तसे विविध संघटनांच्या सभा चालू होत्या। येताच आम्हाला शीतलताईसाठी आणि सचिन माळे यांच्या गाण्यांचा कार्यक्रम चालू होता, तो बघितला। आणि मुक्तिभूमीच्या अगदी समोरच आपण जो आपला अन्नदान वाटपाचा सेटअप होता तो सर्व लावला आणि आपण अन्नदान वाटपास सुरुवात सुद्धा केली होती बरं का। प्रतिसाद एकदम भरभरून भेटत होता आपल्या या अन्नदानाला नाही का। सर्वजण म्हणत होते की तुम्ही जे काम करता ते खूप चांगलं आहे समाजकार्यासाठी असं तसं। तर ते ऐकून खरंच एकदम समाधानाने बरं वाटत होतं नाही का। आणि आपल्या सिद्धार्थ कॉलनीतील लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्व इतके उत्साहाने काम करत होते हे जे समाजकार्य आम्ही हातात घेतलेले हे सिद्धार्थ ग्रुपमधील सर्वांच्या उत्साहाने आणि सहभागानेच पूर्ण होत राहतं नाही का दरवर्षी। हे कार्य पूर्ण करण्यासाठी सिद्धार्थ ग्रुपमधील लहानांपासून मोठ्यांपर्यंतचा सर्वांचा सहभाग तितकाच महत्त्वाचा असतो। कोणी श्रमदान तर कोणी वस्तू, अशा विविध प्रकारे आपल्या सिद्धार्थ ग्रुपमधील सर्वजण या कार्यक्रमामध्ये सहभागी होत असतात। या अन्नदानाची सुरुवात मयूर भाऊ निकाळे यांच्या संकल्पनेतून गेल्या 8 वर्षापूर्वी झाली होती। आज ते आपल्यात नाहीये, पण त्यांच्या आठवणींना कायमस्वरूपी या धर्मांतर घोषणा दिनाच्या निमित्ताने येत राहील। तर धर्मांतर घोषणा दिनाच्या ब्लॉग 3 आणि 4 मध्ये भेटूया। तोपर्यंत जय भीम। पुढील ब्लॉग पाहण्यासाठी फॉलो करून ठेवा।